विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम। आज आपण द.बा. धामनसकर यांच्या वस्तू कवितेवर चिंतन करणार आहोत। या ठिकाणी आपण आज ती कविता तर समजावून घेणारच आहोत, त्याशिवाय कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, कवीची भावना त्यातून कशी व्यक्त झालेली आहे, कवितेमध्ये कवीने नेमका संदेश काय दिलाय, याच्याबरोबरच आकलनकृती, काव्य सौंदर्य, रसग्रहण या कृतींचं आपण स्पष्टीकरण देखील याचा विचार करणार आहोत। तर वस्तू ही कविता आहे। कवी द.भा. धामनसकर। कविता बघूया आपण नेमकी कवितेमध्ये कवीने नेमकं काय सांगितलंय, त्यानंतर आपण पाठपरिचयामध्ये आपण त्याचा विचार करूया। कवितेचं नाव आहे वस्तू। वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या। वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा। वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही। आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा। कवी द.भा. धामनसकरांच्या या कवितेमधून, वस्तू या कवितेमधून आपण वस्तूंच्या विषयी कवीची भावना किती संवेदनशीलपणे प्रकट झाली आहे हे आपण बघितलं। खरं तर द.बा. धामनसकर हे भावोत्कट चिंतनशील कवी, त्यांच्या कविता मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत। सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता त्यांच्या काव्यातून व्यक्त होते। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। वस्तू नावाची ही जी कविता आहे, ही मुक्त छंदातील असून निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडलेली असते असा संदेश दिला आहे। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात, त्यामुळे व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट भावनिक नाते तयार होते। ती वस्तू अनमोल ठरते, म्हणूनच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू संग्रहालयात जतन केल्या जातात। वस्तूलाही भावना असतात हे लक्षात घेऊन त्यांच्याशी स्नेहभाव निरंतर जपावा अशी भावना या कवितेत व्यक्त झाली आहे। पुढं यानंतर आपण पुढे जाऊ। या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, या कवितेमधून कवीने नेमक्या कशा पद्धतीने आपली भावना वस्तूविषयीची व्यक्त केली आहे ते आपण विचार करू। कदाचित वस्तूंना जीव नसेल, परंतु त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नये। वस्तूंना मन नाही हे जरी खरे असले तरी त्यांनाही मन आहे असे वागलो तर वस्तू फार सुखावतात। वस्तू आपले सेवकच असतात, तरीही त्यांना आपल्या बरोबरीचा मान दिला गेला पाहिजे। त्यांना वेगळी खोली नको असते,
त्यांना आपल्या बरोबर राहायची असते. त्यांना मानलेल्या जागेवर निष्कासित न करण्याची हमी हवी असते, आश्वासन हवे असते. वस्तूंनाही खूप आवड असते स्वच्छ राहण्याची. हे आपल्या हातांना चांगले लक्षात ठेवायला सांगा. हातांना ती सवय असायला पाहिजे. वस्तूंना जीवापाड जपावे, लाड करावेत, काळजी घ्यावी, कारण पुढे याच वस्तू जिवंत ठेवणार आहेत आपल्या आठवणी, प्रेम, माया, जिव्हाळा. माणसाचे आयुष्य संपले की वस्तूंनाही हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. म्हणून मानवानं लक्षात ठेवा की त्यांना कृतज्ञतेचे निरोप दिला गेला पाहिजे. त्यांचा तो हक्क आहे, तो हक्क शाबूत ठेवला पाहिजे. अशी ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आपण पुढे जाऊया. कवितेची आकलन कृती कवितेवर कशी विचारली जाते हे पण इथं नमुना दिलाय. वस्तू या कवितेत व्यक्त झालेली भावना मगाशी आपण ती सांगितली. नंतरच्या काळात वस्तूला जिवंत ठेवणारा कोण आहे हेही आपल्याला तिथं लिहायचं आहे. या कवितेचा रचना प्रकार सुरुवातीला आपण त्याचा उल्लेख केला. वस्तू अनमोल ठरते कारण त्याचं कारणही इथं सांगितलेलं आहे. वस्तू या कवितेचा काव्यसंग्रह आपल्याला लिहायचं आहे. वस्तूला कशा प्रकारे वागू नये हे या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागी लिहायचं आहे. वस्तूच्या ठिकाणी असलेली मानवी वैशिष्ट्ये कोणती, कारण वस्तू ही निर्जीव आहे पण ती मानवी वृत्तीप्रमाणे सजीवाप्रमाणे ते वर्तन करतात किंवा ते सजीव आहेत असं गृहीत धरलं जातं. अशी भावना या कवितेमध्ये व्यक्त झाली, ते आपल्याला इथे लिहायचं आहे. आता काव्य सौंदर्य कृती ती 2 परिच्छेदामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी कसं लिहायचं हे दिलेलं आहे. वस्तूनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. या ओळीतील अर्थ सौंदर्य तुमच्या शब्दातले आपल्याला या ठिकाणी या ओळीतून प्रकट होणारा व्यक्त होणारा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. बघा कसं दिलंय 2 परिच्छेदामध्ये. पहिल्या परिच्छेदामध्ये काय दिलं ते बघूया. कवी द बा धामनसकर लिखित वस्तू या कवितेमध्ये कवीने निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली आहे. व्यक्ती आणि मनुष्य यांच्यात नाते असू शकते. वस्तू मानवाला दीर्घकाळ साथ देतात म्हणून वस्तूशी निगडीत स्नेह जपावा अशी भावना कवितेतून व्यक्त झाली आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये या ओळीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. प्रस्तुत कवितेमध्ये मानवाला ज्याप्रमाणे स्वच्छतेची आवड असते त्याप्रमाणे वस्तूलाही स्वच्छ राहण्याची आवड असते. हे आपल्या हातांना बजावून सांगा, कारण वस्तू आणि व्यक्ती यांच्यातील नाते जपण्याची सवय आपल्या हाताला लागली पाहिजे. वस्तू या ठिकाणी जागृत करतात, आठवणी जागृत करणाऱ्या असतात. अशा प्रकारे कवीने वस्तूविषयी आपली संवेदना प्रकट केली आहे. म्हणजे काव्यसौंदर्य कृतीतून आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे, 3 गुणांसाठी ही काव्यसौंदर्य कृती विचारली जाते. म्हणजे काव्यसौंदर्य कृती लिहित असताना आपल्याला काय काय लिहिलं गेलं पाहिजे हे एक उदाहरण म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. रसग्रहण कृती. रसग्रहण करत असताना आपल्याला 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण करायचं आहे. या रसग्रहणामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची असतात. काव्य पंक्तीचं रसग्रहण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. एक उदाहरण म्हणून या कवितेतली आपण 1-2 ओळी घेतलेल्या आहेत ते बघूया. वस्तू नाही मन नसेल कदाचित पण असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या पंक्तींचे रसग्रहण करा. पहिल्या परिच्छेदामध्ये कसं लिहिलं गेलं बघा. वस्तू या कवितेमध्ये द भा धामनसकर यांनी वस्तू नाही भावना असतात असे समजून त्यांच्याशी स्नेह जपावा ही भावना व्यक्त केली आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडलेली असते. अशी वस्तू अनमोल ठरते. अशा वस्तू मानवाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामधील एक नाते तयार होते. वस्तू निर्जीव असतात म्हणून त्याच्याशी जीव नसल्यासारखे वर्तन करू नये. त्यांना मन असते असे समजून वागलो तर त्या प्रचंड सुखावतात असे कवीने सुचवले आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रस्तुत कवितेमध्ये कवीची वस्तूविषयी संवेदना व्यक्त झाली आहे. त्या वस्तूविषयीची भावना कवी प्रांजळपणे या कवितेत आविष्कृत करतो. मानवाप्रमाणे त्यांना भावना असतात. त्यांना बरोबरीचं स्थान द्या. या कवीच्या उद्गारातून त्यांचा संयमितपणा दिसून येतो. तिसऱ्या परिच्छेदामध्ये वस्तू ही कविता चेतन गुणोक्ती अलंकारात व रचना मुक्त छंदात आहे. कवितेत कवीने निर्जीव वस्तूशी आपले नाते जोडले आहे. कवीच्या अंतरंगातील भावनेच्या अभिव्यक्तीबरोबरच वस्तूविषयी कृतज्ञताही प्रकट केलेली आहे. भाषा निवेदनात्मक असून
कवीच्या मनातील अस्वस्थताही जाणवते. म्हणजे रसग्रहण अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येणं अपेक्षित आहे. आपण रसग्रहण कशा पद्धतीने सोडवायचं, रसग्रहणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहेच आहे. पण या पद्धतीनेच आपल्याला रसग्रहण कृती लिहायची आहे हे लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढे जाऊ. रसग्रहण काव्य सौंदर्य कृतीसाठी 2 उदाहरण दिलेले आहे. पहिलं उदाहरण असं आहे, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना, या ओळींचा अर्थ स्पष्ट करा. एक उदाहरण काव्य सौंदर्याचं आपण सोडवलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे काव्य सौंदर्य लिहायचं आहे. वस्तूंनाही जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. या काव्यपंक्तीचे आपल्याला रसग्रहण करायचं आहे. काव्यपंक्तीचं रसग्रहण कशा पद्धतीने करायचे त्याचंही उदाहरण म्हणून तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तोच नमुना लक्षात घेऊन आपल्याला या दोन्ही कृती सोडवायच्या आहेत. जर काही अडचण आली, पुन्हा पुन्हा ती कविता वाचा, पुन्हा पुन्हा त्याचा भावार्थ लक्षात घ्या. प्रत्येक ओळीतून काय विचार प्रकट होतो, काय अर्थ प्रकट होतो हे लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला सरावाने काव्य सौंदर्य व रसग्रहण कृती सोडवण्यास काही अडचण येणार नाही. अडचण सुरुवातीला येईल, पण जसं जसं आपण सराव करू, जसं जसं आपण अभ्यास करू, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण कृती सोडवत असताना त्यातील नेमकं आपल्याला काय लिहायचं आहे, कशा पद्धतीने लिहायचं आहे हे जर लक्षात आलं तर शेवटी आपल्याला या दोन्ही कृती सोडवण्यामध्ये हातखंडा प्राप्त होईल. ठीक आहे, आपण थांबूया इथं. पुन्हा भेटू पुढच्या कवितेच्या वेळेस. तोपर्यंत नमस्कार.